सिंधुदुर्गात विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोरदार सरी कोसळलेल्या आहेत। तसंच कुडाळ सावंतवाडीमध्ये ढगांचा गडगडाट झालेला आहे आणि जोरदार पाऊस होतोय। फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। आंबा काजूच्या मोहरावर देखील या पावसामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सिंधुदुर्गात ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि पावसाला सुरुवात झाली। यामुळे शेतकरी जे आहेत त्यांच्यावर मात्र संकट कोसळलेलं आहे। बेंगल चक्रीवादळामुळे हा अवकाळी पाऊस झाल्याचं सांगण्यात येत आहे। सिंधुदुर्गात विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोरदार सरी कोसळलेल्या आहेत। तसंच कुडाळ सावंतवाडीमध्ये ढगांचा गडगडाट झालेला आहे आणि जोरदार पाऊस होतोय। बेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। आंबा काजूच्या मोहरावर देखील या पावसामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सिंधुदुर्गात ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि पावसाला सुरुवात झाली। यामुळे शेतकरी जे आहेत त्यांच्यावर मात्र संकट कोसळलेलं आहे। बेंगल चक्रीवादळामुळे हा अवकाळी पाऊस झाल्याचं सांगण्यात येत आहे।